नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या कादंबरीमधील चॅप्टर 37 चॅप्टर नंबर 37 आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. In which it is shown that Phileas Fogg gained nothing by his tour around the world unless it were happiness. Yes, Phileas Fogg in person. की या चॅप्टर 37मध्ये भाग 37मध्ये असं सांगितलेलं आहे की फिलियस फॉगला पूर्ण जग फिरल्यानंतर दुसरं काही जरी सापडले नसेल तरी स्वतःचं सुख हे सापडलेलं आहे, ते त्याला गवसलेलं आहे, हे या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे. द रीडर विल रिमेंबर दॅट ॲट 5 minutes past 8 in the evening, about 5:20 hours after the arrival of the travellers in London, Passepartout had been sent by his master to engage the service of the Reverend Samuel Wilson in a certain marriage ceremony which was to take प्लेस द नेक्स्ट डे. की या प्रवाशांचे लंडनमध्ये आगमन होऊन साधारण 25 तास झाल्याच्यानंतर संध्याकाळी 8:05 पॅसेपार्टाउटला त्याच्या मालकाने म्हणजे फॉगने दुसऱ्या दिवशी होणाऱ्या लग्न समारंभासाठी रेव्हरंड सॅम्युअल विल्सनला बोलावण्यासाठी पाठवले, हे वाचकांच्या लक्षात असेल. With his hair in disorder and without his hat, he ran. की त्याचे केस असे विस्कटलेले होते आणि टोपी न घालता तो पळत सुटला. पॅसेपार्टाउट वेंट ऑन हिज एरंड एन्चॅन्टेड. की पॅसेपार्टाउट खूप आनंदाने म्हणजे त्याला जे काम दिलेलं होतं त्या कामासाठी तो खूप आनंदाने निघाला. ही सून रीच्ड द क्लर्जीमॅन्स हाऊस बट फाउंड हिम नॉट ॲट होम. की तो त्या प्रिस्टच्या घरी पोचला पण ते प्रिस्ट घरी नव्हते. पॅसेपार्टाउट वेटेड अ गुड 20 minutes अँड व्हेन ही लेफ्ट द रेव्हरंड जेंटलमॅन इट वॉज 35 minutes past 8. की पॅसेपार्टाउटनं म्हणजे 20 मिनटापर्यंत त्यांची वाट पाहिली आणि तो रेव्हरंडच्या घरून निघाला तेव्हा 8:35 झालेली होती. बट इन व्हॉट अ स्टेट ही वॉज, विथ हिज हेअर इन डिसऑर्डर अँड विदाउट हिज हॅट, ही रॅन अलॉंग द स्ट्रीट ॲज नेवर मॅन वॉज सीन टू रन बिफोर, ओव्हरट्युनिंग पासर्स बाय, रशिंग ओव्हर द साईडवॉक लाईक ए वॉटर स्पाउट. की त्याची अवस्था काय झाली होती की त्याचे केस विस्कटलेले होते, त्याच्या डोक्यावर टोपी नव्हती, तो इकडे तिकडे रस्त्यावर धावत होता आणि त्याच्या वाटेत येणाऱ्या लोकांना तो धक्का देऊन त्यांना मागे टाकत होता. फुटपाथवर जणू पाणलोटाप्रमाणे तो पळत होता. इन 3 minutes ही वॉज इन सॅव्हिले रो अगेन अँड स्टॅगर्ड बॅक इन टू मिस्टर फॉग्जज रूम. की 3 मिनटामध्ये पुन्हा सॅव्हिले रोमध्ये पोहोचला आणि पळत धडपडत मिस्टर फॉगच्या खोलीत शिरला. ही कुड नॉट स्पीक. त्याच्या तोंडून शब्द निघत नव्हता, तो काही बोलला नाही. व्हॉट इज द मॅटर आस्क्ड मिस्टर फॉग. मिस्टर फॉगने त्याला विचारले की काय झालं, काय घडलं. माय मास्टर गॅस पासेपार्टाउट, मॅरेज इम्पॉसिबल. मग पॅसेपार्टाउट म्हणाला की अहो मालक, लग्न अशक्य आहे. इम्पॉसिबल, अशक्य, इम्पॉसिबल फॉर टुमॉरो. त्यावेळेस पॅसेपार्टाउट म्हणतो की उद्या अशक्य आहे. मग फॉग म्हणतो की व्हाय सो, का. बिकॉज टुमॉरो इज संडे. कारण उद्या रविवार आहे. मंडे रिप्लाइड मिस्टर फॉग. अरे नाही उद्या सोमवार आहे असं फॉग म्हणतो. नो, टुडे इज सॅटर्डे.
नाही नाही, आज काय आहे, आज शनिवार आहे. सॅटरडे इम्पॉसिबल. फॉग म्हणतो आज शनिवार आहे, अशक्य आहे. येस 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 क्राईड पॅसेपार्टोट. जोरात ओरडत पॅसेपार्टोट म्हणतो हो 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 हो. यू हॅव मेड मिस्टेक ऑफ वन डे. तुम्ही एका दिवसाची चूक केली. वी अराईव्ह 24 hours अहेड ऑफ टाईम. आपण वेळेच्या अगोदरच 24 तास अगोदर पोहोचलेलो होतो. बट देअर आर ओनली 10 minutes लेफ्ट. पण फक्त आता 10 मिनटं उरलेली आहेत. पॅसेपार्टोट हॅड सीज्ड हिज मास्टर बाय द कॉलर अँड वॉज ड्रॅगिंग हिम अलॉंग विथ इररेजिस्टेबल फोर्स. की पॅसेपार्टोटनं काय केलं, आपल्या मालकाची कॉलर पकडली आणि त्यांना बळजबरीनं तो ओढून घेऊ लागला. फिलियस फॉग thus kidnapped without having time to think, left his house, jumped into a cab, promised £100 to the cabman, and having run over 2 dogs and overturned 5 carriages, reached the Reform Club. की फिलियस फॉगच्या काही लक्षात येण्याच्या आतच की जणू काही त्याचं अपहरण, त्याची किडनॅपिंग होऊन ते घराबाहेर पडले आणि मग ते टॅक्सीमध्ये बसले. टॅक्सीवाल्याला 100 पाऊंड देण्याचं त्यानं कबूल केले आणि 2 कुत्र्यांवर गाडी घालून, म्हणजे 2 कुत्रे आले असतील, त्यांच्या अंगावर गाडी घातली आणि 5 गाड्या उलटवून ते रिफॉर्म क्लबमध्ये येऊन पोचले. द क्लॉक इंडिकेटेड 9:15 when he appeared in the ग्रेट सलून. की सलूनमध्ये ज्यावेळेस ते दाखल झाले, ज्यावेळेस ते पोहोचले, तेव्हा घड्याळामध्ये 9:15 वाजलेले होते. फिलियस फॉग हॅड अकम्प्लिश्ड द जर्नी अराउंड द वर्ल्ड इन 80 days. की फिलियस फॉगने 80 दिवसामध्ये पूर्ण जगभ्रमण, जगाची या भ्रमंती ही पूर्ण केलेली होती. फिलियस फॉग हॅड ओन हिज वेजर ऑफ 20,000 pounds. आणि फिलियस फॉगने जी पैज लावलेली ती 20,000 पाऊंडाची, ती पैज या ठिकाणी तो जिंकलेला होता. हाऊ वॉज इट दॅट अ मॅन सो एक्झॅक्ट अँड फास्टिडियस कुड हॅव मेड धिस एरर ऑफ अ डे. की इतका काटेकोर आणि चोखंदळ अशा पद्धतीचा जो मनुष्य आहे, हा एका दिवसाची चूक कशी काय करू शकला असेल बरं. हाऊ केम ही टू थिंक दॅट he had arrived in London on Saturday, the 21st day of December, when it was really Friday, the 20th, the 79th day only from his departure. की शुक्रवारी म्हणजे 20 तारखेला, म्हणजे प्रवासाला निघाल्यानंतर प्रत्यक्षात 79व्या दिवशीच तो लंडनला पोहोचला आणि शनिवारी तो 21 डिसेंबरला पोहोचला. त्यांना असं कसं काय वाटलं असेल बरं, की जो 1 दिवस अगोदरच पोहोचलेला आहे त्याला असं कसं वाटलं असेल की आपल्याला उशीर झाला असावा. द कॉज ऑफ दिस द एरर इज व्हेरी सिम्पल. की ही जी चूक झाली, या चुकीमागचं कारण फार साधं होतं. फिलियस फॉग हॅड विदाउट सस्पेक्टिंग इट गेन वन डे ऑन हिज जर्नी, अँड दिस मिअरली बिकॉज ही हॅड ट्रॅव्हल्ड कॉन्स्टंटली ईस्टवर्ड. He would on contrary have lost a day had he gone in the opposite direction, that is westward. कारण फिलियस फॉगने सतत पूर्व दिशेने प्रवास केला, त्यामुळे नकळत प्रवासात 1 दिवस जास्त कमावला. त्याउलट ते जर विरुद्ध दिशेला म्हणजे पश्चिमेकडे गेले असते तर त्यांनी 1 दिवस गमावला असता. इन जर्निंग ईस्टवर्ड ही हॅड गॉन टुवर्ड्स द सन. की पूर्वेकडे प्रवास करताना ते सूर्याकडे गेले. अँड द डेज देअर फॉर डिमिनिश्ड फ्रॉम हिम ॲज मेनी टाइम्स 4 minutes ॲज ही क्रॉस डिग्रीज इन दिस डिरेक्शन. आणि त्यामुळं प्रत्येक वेळी अंश ओलांडताना त्या दिशेने त्यांचे दिवस हे 4 मिनिटांनी कमी होत गेले. देअर आर 360 degrees ऑन द सर्कम्फरन्स of the earth, and these 360 degrees multiplied by 4 minutes gives precisely 24 hours. That is the day unconsciously gained.
की पृथ्वीच्या हा जो परिघ आहे, हा जो सर्कम्फरन्स आहे, हा 360 अंश आहे त्याच्यावर. या 360 अंशांना 4 मिनिटांनी जर गुणले तर बरोबर 24 तास होतात. म्हणजे एक दिवस नकळतपणे जास्त यांना मिळाला. इन अदर वर्ड्स, while Phileas Fogg going eastward saw the sun pass the meridian 80 times, his friends in London only saw it pass the meridian 79 times. म्हणजे वेगळ्या शब्दात जर सांगायचं झालं तर फिलियस फॉगला पूर्वेकडे जाताना त्यानं सूर्याला 80 वेळा पाहिलं, तर लंडनमधील त्याच्या मित्रांनी त्याला सूर्याला फक्त 79 वेळा पाहिलेलं होतं. दिस इज वाय दे अवेटेड हिम ॲट रिफॉर्म क्लब ऑन सॅटरडे अँड नॉट संडे ॲज मिस्टर फॉग थॉट. म्हणून ते मिस्टर फॉगला असं वाटलं की त्यावेळेस दिवशी रविवार होता, तर शनिवारी रिफॉर्म क्लबमध्ये ते मित्र त्यांची वाट पाहत होते. अँड पॅसेपार्टाउट्स फेमस फॅमिली वॉच which had always kept London time would have betrayed this fact if it had marked the day as well as the hours and the minutes. आणि जे पॅसेपार्टाउटचं जे सुप्रसिद्ध वंशपरंपरागत त्याच्याजवळचे घड्याळ होतं, जे नेहमी लंडनची वेळ दाखवत होतं, त्याने जर दिवस, तास आणि मिनिटाची नोंद ठेवली असती तर ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असती. Phileas Fogg then had owned the 20,000 pounds, but as he had spent nearly 19,000 on the way, the pecuniary gain was small. फिलियस फॉगने 20,000 पाऊंड जिंकली होती, पण प्रवासात जवळपास त्याचे 19,000 पाऊंड्स हे खर्च झाल्यामुळे त्याला जास्त लाभ झाला नाही, आर्थिक लाभ झाला नाही. हिज ऑब्जेक्ट वॉज हावेवर टू बी विक्टोरियस अँड नॉट टू विन द मनी. अर्थात पैसे मिळवण्यापेक्षा विजय होणे हा त्याच्या मागचा एक महत्त्वाचा उद्देश होता. ही डिवायडेड द 1,000 pounds दॅट रिमेन बिटवीन पॅसेपार्टाउट अँड द अनफॉर्च्युनेट फिक्स अगेन्स्ट whom ही चेरिश्ड नो ग्रज. आणि जे उरलेले 1,000 पाऊंड आहे, ते 1,000 पाऊंड त्याने पॅसेपार्टाउट आणि जो अनफॉर्च्युनेट फिक्स होता, जो डिटेक्टिव्ह होता, की ज्याच्याबद्दल त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा आकस नव्हता, त्यांच्यामध्ये वाटून टाकली. ही डिडक्टेड हावेवर फ्रॉम पॅसेपार्टाउट्स शेअर द कॉस्ट ऑफ द गॅस विच हॅड बर्न इन हिज रूम फॉर 1920 hours फॉर द सेक ऑफ रेग्युलॅरिटी. आणि नियम म्हणून त्यांनी 1920 तास त्यांच्या खोलीत जळत राहिलेल्या गॅसची रक्कम पॅसेपार्टाउटच्या हिश्श्यातून कमी केली, ती वजा केली. दॅट इव्हनिंग मिस्टर फॉग ॲज ट्रँक्विल अँड फ्लेगमॅटिक ॲज इवर सेड टू ऑडा, इज अवर मॅरेज स्टील ॲग्रीएबल टू यू. की त्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे तो शांत होता, स्थिरचित्त होता. आणि स्थिरचित्त असलेल्या फॉगनी ऑडाला विचारले की आपले लग्न अजूनही तुला मान्य आहे का. त्यावर ती म्हणाली, मिस्टर फॉग रिप्लाइड शी, इट इज फॉर मी टू आस्क दॅट क्वेश्चन. यू वेर रुइन्ड बट यू नाऊ आर रिच अगेन. ती काय म्हणते, मिस्टर फॉग तिने उत्तर दिलं की हा प्रश्न मी विचारायला पाहिजे की तुम्ही पहिले उद्ध्वस्त झालेला होता, पण आता तुम्ही पुन्हा श्रीमंत झाला आहात. पार्डन मी मॅम, माय फॉर्च्यून बिलॉंग्स टू यू. की तो काय म्हणतो, मॅडम मला माफ करा की माझे भाग्य हे तुमच्यामुळे आहे. इफ यू हॅड नॉट सजेस्टेड आवर मॅरेज, माय सर्वंट वूड नॉट हॅव गॉन टू द रेव्हरंड सॅम्युअल विल्सन्स. आय शुड नॉट हॅव बीन अप्राइज्ड ऑफ माय एरर अँड. की जर तुम्ही लग्नाचा प्रस्ताव ठेवला नसता तर माझा जो सेवक आहे तो सेवक रेव्हरंड सॅम्युअल विल्सनकडे गेला नसता आणि
मला माझ्या चुकीबद्दल त्यानं लक्षात आणून दिलेलं नसतं. आणि तो समोर म्हणतात त्यावेळेस ती ऑडा त्याला म्हणते, डिअर मिस्टर फॉग सेड द यंग वुमन. ती त्याला म्हणते की प्रिय मिस्टर फॉग. आणि फिलियस फॉग त्याच्यावर म्हणतो रिप्लाइड, डिअर ऑडा रिप्लाइड फिलियस फॉग. तिला प्रिय ऑडा म्हणतो फिलियस फॉग. इट नीड नॉट बी सेड दॅट द मॅरेज टूक प्लेस 48 hours आफ्टर अँड दॅट पॅसेपार्टाउट ग्लोविंग अँड डॅझलिंग गेव द ब्राईड अवे. की 48 तासानंतर लग्न झाले आणि झगपक तयार झालेला जो पॅसेपार्टाउट आहे, या पॅसेपार्टाउटनं वधूची पाठवणी केली. हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. हॅड ही नॉट सेव्ड हर अँड वॉज ही नॉट एन्टायटल्ड टू धिस ऑनर. की आपण असं म्हणू शकतो की त्यानेच तर तिला वाचवलं होतं, त्यामुळे या सन्मानाचा जो हक्क होता तो त्यालाच होता. द नेक्स्ट डे ॲज सून ॲज इट वॉज लाईट पॅसेपार्टाउट रॅप्ड विगरसली ॲट हिज मास्टर्स डोअर. की दुसरा दिवस उजाडल्यानंतर पॅसेपार्टाउटने मालकाचा जो दरवाजा आहे तो जोरजोरात ठोठावला. मिस्टर फॉग ओपन इट. मिस्टर फॉगने दरवाजा उघडला. अँड आस्क्ड, आणि त्याला विचारले, व्हॉट्स द मॅटर पॅसेपार्टाउट. की पॅसेपार्टाउट काय झालं. व्हॉट इज इट सर, व्हाय आय हॅव जस्ट दिस इन्स्टंट फाउंड आउट. की तुला म्हणतो की त्याचे काय आहे सर, मला आत्ताच असं लक्षात आलं आहे. मग त्यावेळेस फॉग त्याला विचारतो, व्हॉट, काय लक्षात आलं तुला. दॅट वी माईट हॅव मेड द टूर ऑफ द वर्ल्ड इन ओनली 78 days. की मला असं वाटतं की बहुधा आपण फक्त 78 दिवसामध्येच जगाचा दौरा केला काय. नो डाऊट रिटर्न मिस्टर फॉग. आणि मिस्टर फॉग म्हणतो की नक्कीच, काही त्यात शंका नाही. बाय नॉट क्रॉसिंग इंडिया. आणि आपण ओलांडला असता, नक्कीच ओलांडला असता जर आपण भारताला पार केलं नसतं, भारतातून आपण आलो नसतो तर. बट इफ आय हॅड नॉट क्रॉस्ड इंडिया आय शूड नॉट सेव्ड ऑडा. शी वूड नॉट हॅव बीन माय वाईफ अँड. पण जर मी भारतातून गेलो नसतो, भारतातून प्रवास केला नसता, तर मी ऑडाला वाचवलं नसतं, ती माझी बायको झाली नसती. आणि त्यासमोर मिस्टर फॉग क्वाइटली शट द डोअर. मिस्टर फॉगने शांतपणे आपला दरवाजा बंद केला. फिलियस फॉग हॅड ओन हिज वेजर अँड हॅड मेड हिज जर्नी अराउंड द वर्ल्ड इन 80 days. की फिलियस फॉगनं आपली शर्यत ही जिंकली होती, पैज जिंकली होती आणि 80 दिवसात संपूर्ण जगाचा प्रवास केलेला होता. टू डू धिस ही हॅड एम्प्लॉईड एव्हरी मीन्स ऑफ कन्व्हेयन्स, स्टीमर्स, रेल्वेज, कॅरेजेस, याcht, ट्रेडिंग वेसल्स, स्लेजेस, एलिफंट. आणि ह्या प्रवास करण्यासाठी त्याने स्टीमर्स, रेल्वे, घोडागाड्या, नावा, व्यापारी जहाजे, घसरगाड्या, हत्ती अशा विविध वाहतुकीच्या साधनांचा वापर केलेला होता. द इसेंट्रिक जेंटलमॅन हॅड थ्रूआउट डिस्प्लेड ऑल हिज मार्वलस क्वालिटीज ऑफ कूलनेस अँड एक्झॅक्टिट्यूड. की हा जो विक्षिप्त असा माणूस होता, असा गृहस्थ होता, या काळात त्यानं आपला शांत स्वभाव आणि अचूकतेच्या गुणांचं अद्भुत अशा प्रकारचं दर्शन घडवलेलं होतं. बट व्हॉट देन. पण आता त्यानंतर काय. व्हॉट हॅड ही रिअली गेन बाय हिज ऑल धिस ट्रबल. की या सगळ्या कष्टातून, या सगळ्या त्रासातून त्याने खरोखर काय मिळवलं. व्हॉट हॅड ही ब्रॉड बॅक फ्रॉम दिस लाँग अँड विअरी जर्नी. की त्याचा हा जो प्रदीर्घ आणि थकवणारा प्रवास आहे, या प्रवासातून त्याने काय प्राप्त केले असावे बरं. नथिंग से यू. असं कसं म्हणता की काहीच नाही. परहॅप्स सो नथिंग बट अ चार्मिंग वुमन. की दुसरं तिसरं काही नसेल
तर एक चार्मिंग वुमन, एक चार्मिंग स्त्री त्याला सापडली. हू स्ट्रेंज ॲज इट मे अपियर मेड हिम द हॅपिएस्ट मेन, की ज्या स्त्रीच्या सहवासाने त्याला जगातला सर्वात सुखी माणूस बनवले. ट्रूली वुड यू नॉट फॉर लेस दॅन दॅट मेक द टूर अराउंड द वर्ल्ड, की खरंच आपल्यालाही एका जगभ्रमणात किंवा आपणही जर जगाचं भ्रमण केलं असतं तर याहून अधिक आपल्याला काय पाहिजे असते बरं. तर हा शेवटी प्रश्न आपल्यासमोर ठेवून कादंबरीचा चॅप्टर नंबर 37 याच ठिकाणी पूर्ण होते. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही इन्फॉर्मेशन असेल, काही सजेशन असेल, कोणताही रिप्लाय असेल तर कमेंट बॉक्स इज ऑलवेज देअर फॉर यू. तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.